दरवर्षी उन्हाळा आला की मला टेन्शन येतं की घरच्या शेतातलं आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून. ती कसं आता सांगते, मदतीला कुणी नाही, सारखं खालीवर करायचं. आता ही तूर आहे, काल बटाईदारांनी आणून दिली आणि ते मी लगेच भिजू टाकली, कारण मागच्या वेळेसची माझी खराब झाली होती. आणि पटकन भिजू टाकली, 5 ते 6 तास भिजवली आणि उपसून ठेवली रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळीच टाकायची होती, पण उशीरच झाला. असं टाकली वगैरे. आता ती मेन टास्क आहे, त्याच्यातले खराब जे आहे ते निवडायचं, पुन्हा मग ते भरड्याला द्यायचं, पुन्हा चाळायचं. आणि हे गहू दिसतंय का, हे माझे हे पण खूप खराब झाले होते, थोडेफार राहिले होते खाली, ते मी आता एका साईडला असे झाडून पूर्ण स्वच्छ करून टाकले. आणि नंतर मग ना खाली तास मी उन्हात होते, तर मला खूप जास्त परेशानी झाली. जे शेतात दिवसभर काम करतात त्यांचं माहीत नाही, देव जाणे काय होत असेल. खाली आली, छान थंड थंड खरबूज वगैरे खाल्लं आंघोळ वगैरे करून. आणि नंतर मग जायचं होतं आम्हाला बेडला. तर आता कशासाठी, तर ते आम्हाला प्लास्टर खोलायचं होतं. आम्ही खूप आनंदात होतो, पण डॉक्टरने तिथे जाऊन आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं नाही, पण फ्रॅक्चर आहे, आता तुम्हाला 20 ते 22 दिवस ठेवावं लागेल आणि आता तुम्हाला सवय झाली असेल आणि बाळाला सुद्धा. इतकं टेन्शन आलं ना, कारण 5 दिवस कसे काढले आमचं आम्हाला माहिती. खूप मोठा टास्क आहे हा. कुठलंच लेकरू जसं आपण म्हणतो तसं शहाणा लेकरासारखं वागत नसतं. आणि खूप असं भयंकर तिच्याकडे बघू वाटत नाही आहे. आता असो, नंतर मग कारमधून सामान वगैरे काढून ठेवलं, दुकानातला थोडा माल भरला होता ते पण काढून ठेवलं. आणि हे बघा, हे जे दिसतं हे लॉटरीचं तिकीट. तुम्ही काढलं आहे का कधी? मस्तपैकी याला चिठ्ठी आहे, 1 रुपयाची चिठ्ठी पाडायची, जे लागलं ते घ्यायचं. कधी लागतं कधी नाही पण. आणि हे मी कटर पण आणलं होतं, खूप छान काम करतं. आणि तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करा यार, मी तेवढंच म्हणते तुम्हाला. मी खूप मेहनत घेते आहे, मला प्लीज नक्की फॉलो करा. आणि यूट्यूबला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो बाय. माझे ब्लॉग कसे वाटतात ते सांगायला सुद्धा विसरू